देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीतल्या 3 प्रमुख पक्षांचे हे 3 प्रमुख नेते, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। एरवी या तिघांमध्ये तसा एकोपाच दिसतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून हा एकोपा जणू काही तिघांनी सुद्धा थोड्या काळासाठी बाजूलाच ठेवून दिलाय। नगर परिषदांच्या निवडणुकींचा प्रचार सुरू झाला आणि तेव्हापासूनच हे 3ही नेते आणि त्यांच्या पक्षाचे नेते एकमेकांना सुनावण्याची एक संधी सोडत नाहीये। यातली पहिली ठिणगी पडली ती शिवसेना आणि भाजपमध्ये। एकमेकांचे कार्यकर्ते फोडले म्हणून शिंदे आणि फडणवीस दोघेही नाराज झाले। मंत्रिमंडळाच्या बैठकांवर बहिष्कार झाला। मग शिंदेंची दिल्ली वारी झाली, अमित शहांशी भेट झाली, पण माध्यमांसमोर मात्र दोघांनीही सगळं काही ठीक आहे हाच सूर कायम ठेवला। तक्रारीचा पाडा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत। त्यामुळे परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललोय मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा ताजा असतानाच तिकडे बारामतीमध्ये अजित पवारांनी मतावर काट मारली तर मी निधीवर काट मारतो असा इशाराच दिला। मग तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण तिजोरीचे मालक मात्र आम्हीच असा टोला भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी लगावला।